नमस्कार, मी रुपाली उंबरगीकर बिडवे. आज परत नवीन एक विषय घेऊन येतो, तो म्हणजे ॲग्री टुरिझम. टुरिझम म्हटलं की आपल्याला फक्त कुलू मनाली, मॉरिशस, वेडिंग डेस्टिनेशन्स, केरळ किंवा गोवा असे तुम्हाला डेस्टिनेशन्स आठवत असतील. पण आमच्या सोलापुरामध्ये आमच्या भंडार कवठेकर काकांनी हे घडून दाखवले की ॲग्री टुरिझमसारखाही असा विषय असू शकतो जिथे तुम्ही येऊन सगळ्या प्रकारचं टुरिझम एन्जॉय करू शकता. एक शांत निवांत सोलापूर पुणे हायवेवर पाकणी येथे त्यांनी अभिषेक माळा म्हणून एक माळ्याचं स्वरूप दिलेलं आहे, पण जिथे तुम्हाला टुरिझमपेक्षाही वेगळा अनुभव घेता येतो, तो म्हणजे हुरडा पार्टी. आणि त्या हुरडा पार्टीबद्दल मी बोलण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका की त्यांचा तो प्रवास आणि त्यांच्याबद्दलची ती ॲग्री टुरिझमबद्दलची वेगळी एक आयडेंटिटी सोलापूरकरांमध्ये खूप आतून निघते. आणि कधीही तुम्ही सोलापूरकरातल्या कुठल्याही कॉर्नरला विचारा की तुला कुठे जायचं आहे सुट्टीला, तर ते पहिलं नाव घेतात ते आम्ही अभिषेक माळ्याला चाललो आहोत. तर का असं ते काका तुम्हाला स्वतःच्या तोंडूनच सांगतील. तर मी आज काकांना आमंत्रित करते. नमस्कार काका. नमस्कार. राजू भंडार कवठेकर काकांचं नाव आहे, अभिषेक भंडार कवठेकर. सिनियर आणि ज्युनियर 2 पिढ्या चालवत आहे. तर काका पहिल्यांदा तुम्ही स्वतःबद्दल सांगा. मी राजू भंडार कवठेकर, संचालक अभिषेक माळा कृषी पर्यटन केंद्र. गेले 20 वर्षापासून मी हा अभिषेक माळ्याचा उपक्रम राबवित आहे. पारंपरिक शेती माझी गेली 30 वर्षापासून मी करत आहे, परंतु शेतीला सध्या नोकऱ्यांचा प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम किंवा बाजारपेठेचा प्रॉब्लेम हे असल्यामुळं 2000 सालामध्ये असं एक आपण काहीतरी वेगळं करावं असं एक मला मनातून खूप इच्छा तयार झाली. त्यानंतर 2001 साली 2 सालानंतर 2002 साली मी अभिषेक माळा या नावाने हुरडापाटी व्यवसाय सुरू केला. हुरडा पहिल्यांदा लोकांनी मला वेळात काढले की हुरडा फुकटकायची वस्तू ती विकत कसं काय खातोस. खरं. त्यामुळं मग त्याला आता लोक कसं असतं की जेव्हा चांगलं आपण करतो तेव्हा 50 लोक आडवं येत असतात. अगदी येणार. आणि त्याला जिद्दीने आपण साथ देऊन त्याला टक्कर देऊन करणं म्हणजेच आपण त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतो. बरोबर. मग त्यानंतर मग मुळात पारंपरिक मी शेती असल्यामुळे मला पैशाचा स्रोत जो होता तो 2दा होता. एक उसाचे पैसे आणि पुन्हा ज्वारीचे पैसे. अच्छा. पण शेतीमध्ये सध्या कसं आहे की 12 महिने पैसे रोज लागतात. घराचा पगार आहे, बाईचा पगार आहे, लाईटचं बिल आहे, बी बियाणे आहे, खतं आहेत, औषध आहेत वगैरे वगैरे. मग या सर्वाला मात करण्यासाठी रोज हातात पैसा खेळला पाहिजे. मग यासाठी मग आता आमचे पांडुरंगजी तावरे हे कृषी आणि ग्रामीण पर्यटनचे संस्थापक अध्यक्ष म्हणा किंवा गॉडफादर, त्यांच्या प्रेरणेने मग आम्ही कृषी आणि ग्रामीण पर्यटन सुरू केलं. मग त्यामध्ये आता सोलापूरचं काय करायचं, सोलापूरचा हुरडा प्रसिद्ध आहे. मग तो हुरडा आपण हुरडा पाटा सुरू केला. साधारणपणे तो कार्यक्रम आपला 4 महिने असतो. त्यामुळे मला वर्षातून 120 दिवस आपल्याला हुरड्याचे पैसे यायला सुरू झाले. मग हुरडा पार्टी करत करत बऱ्याचशा लोकांचं मत असं आलं की हुरड्यानंतर बसून काय करतात. कारण आजकाल असं झालंय की पर्यटन केंद्र काढणं जेवढं सोपं आहे तेवढं ते चालवणं अवघड आहे. त्याच्यामध्ये खूप खर्च आहे. मग त्यानंतर आम्ही काय सुरू केले की डोहाळ जेवण करणे म्हणा, वाढदिवस करणे, एकसष्टी करणे. मग आता कालांतराने मग आता लग्न करायला सुरू केलं आपण हळूहळू. कारण सध्या डेस्टिनेशन वेडिंग किंवा प्रेक्षक वेडिंग हे नवीन आता फॅड निघाले. आणि काळाच्या रूपाप्रमाणे शेतकऱ्यांनी आणि पर्यटन केंद्रांनी चालकांनी बदललं पाहिजे. जर बदललं तर आपण याच्यामध्ये टिकून राहतो. मग त्यामुळे आम्ही हे सुरुवात केली. हे आता सुरुवात करून साधारणपणे 5 वर्ष झाली मला. मग हुरडा संपल्यानं आपण काय करतो की आमरस पुरणपोळी करतो. ह्याच्यामध्ये आपण काय करतो तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो की हुरड्यामध्ये आपण सकाळी 9 ते 7 टायमिंग असतो. आल्यानंतर त्या दिवशी जी मिळतील ती फळं आपण पर्यटकांना देतो. उदाहरणार्थ कलिंग असेल, खरबूज असेल, पेरू असेल, द्राक्ष असतील, आपल्या मळ्यातली, आपल्या शेजारच्या शेतकऱ्याच्या मळ्यातली सेंद्रिय खतं घातलेली फळं आपण त्या पर्यटकांना देतो. सगळ्यात महत्त्वाचं, पर्यटक हा आपण ग्राहक समजत नाही, तो आपल्या घरी आलेला पाहुणा समजतो. म्हणून आपल्याकडे पर्यटकांचा ओढ जास्त आहे. आणि शेतकऱ्याच्या शेतावर पर्यटन केंद्रामध्ये शेतकऱ्याला जेवढा शहरातला मनुष्य, शहरातली व्यक्ती याच्यावर कौतुक वाटतं, ज्याला आवभगत करतो, तेवढं कुठला व्यापारी हॉटेलवाला करणार नाही. आपण पर्यटकांना समजून तेच सांगतो की तुम्ही हॉटेलमध्ये जात नाहीत, एका शेतकऱ्याच्या शेतावरती आपण जात आहोत. आणि शेतकऱ्याच्या शेतावर जात असल्यामुळं आणि याला जर तुम्ही पर्यटक लोकांनी किंवा ग्राहकांनी जास्त चालना दिली तर शहरातला पैसा खेडेगावात येईल आणि खेडेगावचा आणि ग्रामीण आणि त्या शेतकऱ्याचा विकास. आता मुद्द्यावर येतो पुन्हा. आता आपण काय करतो की आल्या 9 वाजता पर्यटकांचा फळ येतो. फळानंतर एक अर्धा पाऊण तास चक्कर मारण्यात
त्यानंतर त्यांना हुरडा येतो. हुरड्यावर शेंगा चटणी, काळा मसाला आहे, वांगी कांदे भाजून ताक आहे. नंतर आपण त्यांना मग ट्रॅक्टरची फेरी मारतो आणि मुलांना आपण छोटंसं गार्डन केलं आहे. जो काय कसं म्हणजे व्हॉलीबॉल आहे, बॅटबॉल आहे, बॅडमिंटन, स्पीकर आहे, DJ आहे, की त्या प्रकारे दिवस वेळ गेला पाहिजे. पण जेवणामध्ये काय असतं वगैरे आमच्या मिसेस जेवण वगैरे सांगतील तुम्हाला. त्या जेवणाचा विभाग त्यांच्याकडे आहे. मग त्यानंतर आता हुरडापाणी एकोणीकडे संपते. मार्चमध्ये साधारणपणे 15 ते 20च्या आसपास हुरडापाणी आपली संपत असते. त्यानंतर मग आपण आंब्याचा रस पुरणपोळी सुरू करतो. आंब्याच्या रसाच्या वेळी काय करतो की सकाळी आपण इडली वडा किंवा पोहे उपीट नाश्ता येतो. 1 तासाने त्या दिवशीची मार्केटमध्ये मिळाली फळं, उदाहरणार्थ कलिंगड, खरबूज, बोरं, हे देतो. दुपारी 2 वाजता भोजन देतो. आंबेमोडचा भात, लोणकड, तूप, कटाची आमटी, सांडगा, पुरणाच्या पोळ्या, आंब्याचा रस, पापड्या कुरवड्या हा सगळा म्हणजे, आणि लोणकड तूप त्याच्यावरती, आणि कोशिंबीर, दही, शेंगा चटणी, काढली, हे सगळं आपण पर्यटकांना देतो. ते झालं की पानाची विडे देतो. आणि पानाच्या विडेनंतर मग आपल्याकडं झाडी खूप आहे. झाडांच्या खाली आपण बाजा टाकल्या, त्या बाजावर गाद्या टाकतो. आणि बाजावर गाडी टाकली मग जेवण झालं पर्यटकांना काय सांगतो की बाबा रे 1-2 तास झोपा झाडाखाली, आराम करा. इथं कूलरची आवश्यकता नाही आहे. आमच्या शेतामध्ये खेळल्यानंतर लोक भरपूर दमतात, त्यानंतर भरपूर चांगले जेवतात. त्यामुळे त्यांना न गोळी घेता झोप येते. म्हणूनच तुम्ही हे कठडे सगळीकडे बांधलेले आहेत. बरोबर. हे कठडे कारणच आहे की आपल्याला कसं आहे मॅडम की जेवढे तुम्ही जास्त कठडे बांधाल तेवढं प्रत्येक फॅमिलीला सध्या वेगळ्या सवय आहे. आणि आपलं शुद्ध शाकाहारी असल्यामुळे लोक फॅमिली येतात की आपल्याच वडील, आपली ताई, आपलाच निवडा, आपलाच पाहुणा एका ठिकाणी बसायला बरं पडतं आणि लोकांना ते आवडतं. आणि या ठिकाणी याचा उद्देश एक की तुमचा परिवार, जर मॅडमचा परिवार हा एक 6 तास एकत्र बसतो. की आजकाल लोकांना मोबाईलवर बोलायचा वेळ नाही. त्यामुळं इथं मोबाईल बघवत पण नाही आहे. कारण इथं यायचं आहे म्हणजे सगळं सांगितलं जेवण. हे काय माझं हॉटेल 5 स्टार वगैरे काही नाही आहे. शेतकऱ्यांच्या शेतावर आपण जेवतो. जेवताना वरनं पान पडणारच आहे, वारं येणारच आहे, आणि पक्ष्यात किलबिलाट आवाज येणारच आहे. मोबाईलचा आवाज आणि त्या रेल्वेचा आणि गाड्या धडधड आवाजापेक्षा हा आवाज कानाला मिळणं फार महत्त्वाचं. या ठिकाणी आपण जी झाडं लावलेली आहेत ती चिक्कूची आहेत, आंब्याची आहेत, वड आहे, पिंपळ आहे, लिंब आहे आणि उंबर आहे. कारण या झाडं आपली भारतीय पक्षी त्याच्यावर बसतात. तीच झाडं जरूर आपण लावावी. म्हणजे ॲग्री टुरिझम बरोबर तुम्ही मदर अर्थ म्हणजे निसर्गाने दिलेली देणगी पण जपताय, हे बरोबर महत्वाची गोष्ट आहे. कसा होता हा प्रवास काका, याबद्दल सांगा. की शेती जपणं म्हणजे किती एकर जमीन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशी जपली जाते हे पण थोडंसं सांगा. शेती या ठिकाणी माझी आहे 14 एकर. 5 एकरामध्ये आपण कृषी आणि गावी करून केलं आहे. आणि राहिलेल्या शेतामध्ये आपण हुरडा करतो. आणि हुरडा माझ्या घरचा एक 2-3 लाखाचा मला होतो. मग कमी पण हुरडा मी विकत आणतो. हा व्यवसाय सुरू केल्यामुळे माझ्याकडे मेरा भाऊ 50 लोकांना रोजगार उपलब्ध झाले. 50 लोक म्हणजे दहीवाला आहे, दूधवाला आहे, चटणीवाला आहे, काढणार आहे, भांडे घासणाऱ्या बायका आहेत, चपात्या करणाऱ्या बायका आहेत, गिरणीवाला आहे, किराणावाला आहे, फळंवाला आहे, हुरडेवाले आहेत, गवऱ्या विकणाऱ्या बायका आहेत. म्हणजे इतक्या लोकांचे उदरनिर्वाह ह्या एका पर्यटन केंद्रावर आहे. आणि या पर्यटन केंद्रामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला आहे. आता याच्यामध्ये शैक्षणिक सहली आम्ही आणतोय. शैक्षणिक सहलीमध्ये आणि आता आम्हाला सांगायचं असं वाटतं की शासनाने शैक्षणिक सहलीसाठी वर्गांना हे द्यावं, अनुदान द्यावं, की जेणेकरून शालेय विद्यार्थी जास्तीच्या इथे येतील. आज पुण्या मुंबईच्या विद्यार्थ्यांना आंबे कुणाला माहित नाही, गवऱ्या माहित नाही, राख माहित नाही, कणसं माहित नाही, फरक कळत नाही, झाड कोणतं, खोड कोणतं आणि मूळ कोणतं हे माहिती नाही. मग तुम्ही जर त्या मुलांना रेग्युलर जर इथं आणलं तर त्या मुलांना आगामी 5 वर्षामध्ये ऍटलिस्ट हुरडा म्हणजे काय, कवऱ्या म्हणजे काय, कणसं हे कळेल तरी. नाहीतर ती मुलं व्हॉट्सअप आणि फेसबुकवर हुरडा बघतील. आणि ही काळाची गरज आहे. आणि आपण शेती प्रधान देश आहोत. शेती प्रधान देशातली लोक आहोत. आपल्याकडे 70% लोक शेती करतात. त्यामुळे शेतीला ऊर्जित अवस्था येण्यासाठी कृषी आणि ग्रामीण पर्यटन हे खूप मोठे आहे. आता आमच्याकडे MTDC म्हणजे पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन ची मान्यता पण आहे. मान्यता प्राप्त आपले आहे. या मान्यता प्राप्त सध्या आता आमच्याकडे डेप्युटी डायरेक्टर जे आहेत त्या सुप्रिया करमरकर जातात. अतिशय मनापासून ह्या पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती स्वतः इथे आल्या होत्या. त्यांचं कौतुक वाटतं मला या ठिकाणी. त्या खरोखर म्हणजे शेतकऱ्यांसाठी तळमळीने काम करतात. पर्यटन क्षेत्र खूप मागं पडलं होतं माझं, खूप पुढे आणले त्याला. आणि ही आता लोकांना काळाची गरज आहे. लोक आता दमले. पनीर मसाला, बटर मसाला, नान रोट्या खाऊन त्यांना कळलं की तिथं काय आणि शेतामध्ये काय आहे. आणि शेती प्रत्येकाला असा भाग नाहीये. हे शेत आपलं समजायचं आणि कमर्शियल असल्यामुळे व्यवस्थित करतो. हा माझा व्यवसायच आहे. त्यामुळे मला पण 4 दिवस चांगले दिवस जातात.
4 वेळ चांगले जातात. माझा जो पर्यटन केंद्राचा हा जो हे आहे अभिषेक मळा, या ठिकाणी शुद्ध शाकाहारी 100% आहे. बरं आमच्याकडे ड्रिंक्सला नॉनव्हेजला अलाउड नाही. बरं त्यामुळं 90% 80% ग्राहक जे आहेत त्या नुसत्या बायका आणि पोरं, अच्छा आणि बायका पोरं आणि Family. शुद्ध शाकाहारी फॅमिली. Family. त्यामुळे नुसते 25 माणसं आलेत प्रत्येकात बसलेत गुरुद्वारामध्ये हा प्रकार आपल्याला नाही. नाही. त्यामुळं संस्कृती जी आहे ती आपण जपली. आजही जपलेली जपली. आणि याच गरज आहे. खरंच छान, खूप ऐकून छान वाटतंय. पण शेत सांभाळणं आणि त्याच्याबरोबर टुरिझम हे करणं एक वेगळा भाग आहे. शेती करणं वेगळा भाग आहे, तुम्ही अन्नदाते आहात, बरोबर आणि हे पर्यटन क्षेत्र बनवणं हा वेगळा भाग आहे. बरोबर. तर दोन्ही तुम्ही एकत्र कसं करून आणलं? शेती म्हणजे पारंपरिक शेती होती त्या ठिकाणी हुरडा करतोय, त्यामुळे हुरड्यानंतर काही काम कमी आहे. बरोबर आणि ज्यात फोकस आपण ह्याच्यावर देतोय. ह्याच्यामध्ये कसं हे सर्व्हिस सेक्टर सेवा क्षेत्र आहे. त्याच्यामुळे रोज सकाळी इथे येताना डोक्यावर अर्धा किलो बर्फ पण तोंडात छटाक साखर टाकून यावं लागतं. आणि परत एक स्माईल. आणि पुन्हा स्माईल तर दिवसभर पाहिजेत. आणि त्या वहिनी दिवसभर म्हणणे, त्यांचं दिवस कौतुक करणे, आलेला मनुष्य आपल्या जावयाप्रमाणे कौतुक करणे, या धंद्याला खूपच ऊर्जित अवस्था आहे. भरपूर पैशाचा पाऊस आहे या ठिकाणी. आणि लेबर सांभाळणं सध्या फार अवघड गोष्ट आहे. खरंय. लेबर सांभाळणं त्यांच्याशी गोड बोलणं. आता माझ्या प्रत्येक लेबर 15-20 वर्षाचा आहे. क्या बात. आजकाल लेबर लोकांना फार त्रास झालाय. लेबर लोकांना बोलेल चालत नाही. आपल्या बायकोला बोलेल चालतंय पण लेबरला बोलेल चालत नाही. हे कुठल्याही MBAच्या पुस्तकात दिलेलं नाहीये. नाहीये. हे स्वतः शिकावं लागतं. अगदी अगदी. आणि पर्यटन क्षेत्रामध्ये बायकोच्या आणि नवऱ्याचा सहभाग असणं गरजेचं आहे. कुठल्याही धंद्यामध्ये बायकोला तुम्ही समाविष्ट करा, 18 ते 22% नफा वाढतो. बायकोसारखा लक्ष्मी. चांगला मॅनेजर जगात मिळणार नाही. लक्ष्मी आहे शेवटी. लक्ष्मी शेवटी. आणि बायकांचा सहभाग चांगला केला आणि नवऱ्यानं ताटं उद्या तयारी ठेवली तर या धंद्याला भरपूर वाव. वा, खूप छान सर. काका, म्हणजे आता असं प्रत्येकाला आव्हान देते मी, जे पुरुष यामध्ये येतात त्यांनी स्वतःच्या पत्नींना पण ऍड करावं, जेणेकरून खूप मोठा बिझनेस होईल. तर 2 पिढी एकत्र काम करतात. तुम्ही खूप जुन्या ह्याच्यामध्ये काका कष्टाने माउथ पब्लिसिटीमध्ये काम केलेलं आहे. अभिषेक दादा, आता तुझा प्रवास चालू झालाय, त्यामुळे काय फरक जाणवतो काकांच्या प्रवासात आणि तुझ्या आत्ताच्या प्रवासामध्ये? पारंपरिक पद्धतीने माउथ पब्लिसिटीने केलेलं आहे. आता कसं थोडं टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे आम्हाला काम जास्त करावं लागते. आधी कॉम्पिटिशनला पण जास्त नव्हते, कारण आता लोकांनी पण भरपूर हे बघून सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपण त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी आम्हाला थोडं काम जास्त करावं लागते. त्यामुळे डिजिटल मार्केटिंग, लोकांना व्हॉट्सअपवरती सांगणे, कॉल करणे, ह्या पद्धती थोड्या वाढत गेल्या. आधी कसं म्हणजे पप्पांचं एकच होतं, आता भरपूर झाले. आधी कसं त्यांचं माउथ पब्लिसिटीने होत होतं, आता लोकांना कसं झालं ऑनलाईन वरती सगळं दिसू लागलं. सगळ्यांचं कसं आहे काय आहे लोकांना सगळं फीडबॅक कळतो. त्यामुळे कसं व्हायला लागले आता काम जास्त करावं लागतं. काम जास्त करावं, पण कसं वाटतं काम करताना? काम करताना खूप आनंद असतो. म्हणजे काका म्हणल्यासारखं खरंच आहे, या झाडांच्या सहवासामध्ये 10-15-20 मिनिटं असं शांत, आतून एक शांतता वाटते राहिल्यानंतर. तर काका, परत एकदा तुम्हाला हा प्रश्न विचारतो की सोलापूर सारख्या शहरामध्ये राहताना बरेच चॅलेंजेस येतात, जसं पाणी, लाईट. ज्यांचे इंटरव्ह्यू घेते, ज्यांना भेटते, ते प्रत्येकजण हेच म्हणते की जरा इलेक्ट्रिसिटी आपल्याकडे लोड शेडिंग जास्त आहे आणि पाणी पण जातं. तर एवढं सगळं एम्पायर करताना तुम्हाला हे मॅनेज करताना किती जड जातं आणि किती सोपं जातं, ते दोन्ही गोष्टी? नाही, खूप त्रास राहायचा आहे. सोलापुरात पैसे कमवणं म्हणजे संघर्ष आहे. अच्छा. आणि पुण्या मुंबईमध्ये पैसे कमवणं म्हणजे सहज आहे, कारण तुमच्याकडे पुण्या मुंबईमध्ये नोकरदार लोक भरपूर आहेत, त्यामुळे पैसे महिन्याला येतात. अगदी. सोलापूर म्हणजे गिरण गाव आहे, आमचं कामगार वर्ग आहे, त्यामुळे पैसेच नाही आहेत. पण आमच्याकडं कामगार वर्ग असला तरी त्याला जेवला का बे जे म्हणतो, त्या बे मध्ये आमच्याकडे फार प्रेम आहे. लक्षात. आता सोलापूरमध्ये आमच्याकडे 2-4 ठिकाणचे हॉटेल्स आहेत. आमच्याकडं 2दा चटणी वाढून 3ऱ्या सांबर वाढलं तर सुद्धा इलिग्रेसारखा अजून टिकून आहे. खरंय. आणि पुण्यामध्ये बारक्या डिशमध्ये चटणी वाढता हिशोबाशी काय, हा फरक आहे. आणि सोलापुरामध्ये भरपूर जेवायला वाढा, भरपूर चांगलं वाढा, आणि त्यामध्ये अनलिमिटेड पाहिजेच. आणि लाईट तर नसणार, तर पाणी नसणार. बघा, पैसे कमवण्यामध्ये त्रास हा होणारच आहे. प्रत्येकाला त्रास आहेच आहे. बरोबर. इलेक्ट्रिसिटी असणार, तर लेबर प्रॉब्लेम असणारच आहे. आता उन्हाळा म्हणलं तर आपण झाडी लावणं गरजेचं आहे. या ठिकाणी कुठं दिवस वगैरे करणं आणि ग्राहकांना कन्व्हिन्स करणं, ह्याला इलाज नाही आणि पर्याय नाही, हे करणं भागच आहे. वा, म्हणजे हे तुम्ही खूप छान पद्धतीने, तुम्हाला पॉसिबल वाटतं की हे सगळं शक्य आहे. जरी असलं चॅलेंज तरी ते शक्य आहे, अवघडही नाहीये. बरोबर. आता 2 पिढी एकत्र काम करताना मतभेद होतात का? अजिबात होत नाही. किती छान.
कारण आपला मुलाला आपण पहिल्यापासूनच बाळ कडू दिलेलं आहे, हा. त्यामुळे तो वडिलांच्या पावलावर पाय ठेवूनच येतो की त्याला पैसे कसे कमवायचे आपण शिकवले. खूप आजकाल लोकांना काय झालं की मुलाला MBA करतो इकडे मग दुकानात आणतो, त्याला काहीच माहीत नसतं. खरंय. मग आता मुलगा यात पडत असेल तर वडिलांनी आणखीन त्यात 50 लाख खर्चावेत. मुलगा यात पडत नसेल, त्याचा व्ह्यू जर दुसरा असेल तर चुकूनही करू नये. कारण आपल्या स्वतःच्या 65व्या वर्षी हे विक्री त्याला बघायला मिळेल. कारण आलेली मुलगी जी सुनबाई असती खरंय. ती म्हणते इथलं विकून टाका आणि मगर पट्ट्यात चला, मी आपलं मॉलमध्ये बघते, मी म्हणजे तुम्ही कामाला जा. तर मुलगा जर यात पडत असेल, बायको पडत असेल, हे एकत्र कुटुंबाचं टीमवर्कचं काम आहे. किती छान. वा. त्यामुळं पर्यटन केंद्र काढल्यानंतर तुमचं एकत्रीकरण, आता घरच्या विभागण्या फार वाढल्यात, उलट पर्यटन केंद्र काढल्यामुळं घर हे एकत्र राहतं असं मला म्हणायचं. घर एकत्र, गाव एकत्र, लेबर एकत्र, हे खूप आवड आहे सध्या. म्हणजे घरातलीच लोक जर एकमेकांना साथ देत असेल तर काही हरकत नाही. काहीच अवघड नाहीये. खूप खूप मोलाचा सल्ला दिलाय काका. कारण आता विभक्त कुटुंब असल्यामुळे खूप चॅलेंजेस येतात. नोकरीसाठी बाहेर जातात पण सगळं एकटं मॅनेज, म्हणजे आजारी कोविडमध्ये बघितलं की सगळेच जर आजारी असतील घरी बघणार कुणी नाही, पण एकत्र जर असतील तर म्हणजे सगळं सोपं आहे. आणि तर आता आपण सगळा प्रवास ऐकला असेल तुमचे, तर तुमच्या अभिषेक मायाची स्पेशालिटी आणि तुमचे प्रोडक्ट्स काय आहेत आणि पुढे तुमचं काय विजन आहे या म्हणजे पुढे वाढवण्याच्या बाबतीत म्हणा, की अजून काही नवीन काही करणार आहात का? अभिषेक माळ्याचे आमचे प्रोडक्ट अंजली महिला बचत गट आहे आमचा. बर. आणि माझी बचत गटाचे अध्यक्ष माझी काकूच आहे. बर. आणि आमच्या महिला बचत गटामध्ये भरलेली सांडगे, बर. काळा मसाला, बर. मसाला सुपारी, शेंगाची चटणी, तळली मिरच्या, गव्हाच्या कुरवड्या, पापड, बर. सेंद्रिय गुळ असतो, वा वा. तो सुद्धा आम्ही बचत गटामध्ये विक्री ठेवतो. बर. बर. आणि त्याची विक्री प्रॉपर होते का? हो, होते. खूप छान. म्हणजे एवढी लिस्ट आहे प्रोडक्टची. तर आता हे प्रोडक्ट्स तुम्ही मार्केटमध्ये आहेत तुमचे, तर नवीन अजून तुम्हाला काय करायचं, म्हणजे काय विजन आहे पुढे अभिषेक माळ्याचं, नवीन काय करायचं? नवीन आता अभिषेक माळ्यात आमचं हे प्रोडक्ट झालं. आणि मुलांच्या एंटरटेनमेंटसाठी आम्ही वर ऍडव्हेंचर पार्क नवीन सुरू करतोय. आणि मुलांच्या सहली येतात, ट्रिप, स्कूल ट्रिप येतात आमच्याकडे. मग थोडी जागा थोडीशी कमी पडत होती म्हणून आपण नवीन शेड बांधलंय मोठ्या जास्त मुलं बसावसाठी. त्यासाठी एक नवीन शेड बांधलेला आहे. बर. बर. म्हणजे अजून खूप तुम्हाला वाढवायचं आहे. हो. वाढ होणार आहे. क्या बात आहे. 2 भावंड आणि काका एकत्र म्हणजे बघ सोने पे सुहागा. काका तुम्हाला आता प्रश्न विचारते. तुमची एक ठराविक तत्वशैली किंवा एक विचारश्रेणी असल्याशिवाय किंवा दृष्टिकोन असल्याशिवाय हे घडणार नाही. तुम्ही ठरवलं असेल की मला हे असं करायचं किंवा मला ते तसं करायचं, थोडस ते सांगा ना, की काय वाटत होतं जेव्हा ही जागा होती तेव्हा? सुरुवातीला अभिषेक मला इतका मोठा वेळ असं मला स्वप्नाने वाटलं नाही, परंतु ग्राहकांच्या प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादामुळे आपण ग्राहकांमुळे तयार झालो. सगळ्यात महत्त्वाचं, आपण शुद्ध शाकाहारी केल्यामुळं आपण लक्ष्मी कमवतो, पैसे कमवतो. सत्यता, सात्यता आणि सात्विकता ही फार महत्त्वाची तत्व आहेत माझी. खूप छान. तर आपण जे करतोय हे सत्याने करायचं. आणि कुठल्याही धंद्यामध्ये, कुठल्याही कामामध्ये सात्यता फार महत्त्वाची. हे बघा, आता हुंडापाटी 4 महिने असते, नंतर 6 महिने ग्राहक नसतात. मग ग्राहक नाही म्हणून तुम्ही रडत बसलात, त्यापेक्षा ग्राहक येण्यासाठी काय करता येईल ह्याच्या पाठीमागे आम्ही जास्त असतो. मग आता ग्राहकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. मग कोण म्हणते लग्न करू, कोण साखरपुडा करू, कोण काय करू. आणि 2 जरी लोक आली तरी आम्ही त्याला तेवढी सर्व्हिस देतो, 50ला पण तेवढी देतो. कारण 2 माणसं जी येतात ती आपली हुंड्याची पेरणी आहे. ती 2 माणसं सोलापुरात जाऊन 100 वर सांगतात की सोलापुरात जाऊन ये, अभिषेकात जाऊन ये, बघ तरी कसं करतात. तुम्ही त्या 2 माणसांचा व्यवस्थित सर्व्हिस दिली नाही तर ती 2 लोक 200 का जाऊन सांगतील बोगस आहे, अभिषेकात जाऊ नको, मला काही फरक पडला नाही, मालक बोललाच नाही मला. म्हणजे अशी वस्तू असते. म्हणून तुम्ही 2 माणसं येऊ, 10 येऊ, 25 येऊ, जर पर्यटक आला तर आपली चूल पेटणार आहे हे कदापि विसरायचं नाही. तो आला तर आम्ही चूल पेटणार आहे. हे जे सर्व वैभव उभा केले हे फक्त आपल्या ग्राहकांसाठीच केले. त्याचा उपयोग त्यांनाच व्हायला पाहिजे, नाहीतर ही किंमत 0 आहे. म्हणून आपण सगळ्यात पहिला भगवंत म्हणजे आपला येणार पर्यटक, मग बाकीचे फोटोचे भगवंत सगळ्या, असं मी मानतो. तुम्ही 100 रुपये दिलं तर 200 रुपयाचं जेवण तुम्हाला मिळतं. तिथे लिमिटेशन्स नाही. बरोबर. पोट भरून जेवा, आनंदाने जेवा, असं टॅगलाईन अभिषेक मायाची असावी. बरोबर आहे. आणि कुठलाही कार्यक्रम असावा किंवा अभिषेक मला असू द्या किंवा लग्न म्हणजे ढोळा जेवण काही असू द्या, जेवण चांगलं असेल तर तो कार्यक्रम चांगला होतो. हे माझ्या लहानपणापासून ऐकतोय मी.
लग्नाला तुम्ही 25 लाख खर्च केले, जेवायला पाणी नाही आणि कोणी विचार नाही, तो म्हणतो लग्न बोगस होतं. खरंय. कारण वराण आलं असतं फक्त जेवायसाठी, पंक्तीच. नवरा आला असतो नवरीसाठी. तसा आपण अभिषेक मळ्यामध्ये आलेल्या लोकांना तृप्त होतो, डेकर तृप्ती देतोपर्यंत जेवायला खायला घालतो. त्यामुळे तो अभिषेक मळा चांगला असं मी म्हणण्यापेक्षा ग्राहक म्हणतात, ग्राहक म्हणतात. खुश होत आहे, खुश होत आपलेपणा वाटतो. आपलेपणा. आता खरं तर खूप भरून आलंय मला हे सगळं ऐकून, कारण एक शेत जमीन, बरेच शेतकरी असे कंप्लेंट करतात की शेत जमिनीत काही करत नाही किंवा मिळत नाही, पोट भागत नाही. तर काकांनी हे सिद्ध केलं की एका शेतावरती मी काय, म्हणजे मला 5 गोष्टी इथे कळाल्या. इथे लग्न म्हणजे एज्युकेशन टुरिझम होऊ शकतं, ॲग्री टुरिझम होऊ शकतं. याच्यासारखं चॅलेंजिंग काही नसेल, कारण हे विजन असल्याशिवाय शक्य नाही आहे. आणि मी म्हणते अशा प्रत्येक शेतकऱ्याचं जर मत पडलं तर कोणतीही शेती विकली जाणार नाही किंवा कोणताही शेतकरी हरणार नाही. तो असाच राजू काकांसारखा मोठा होईल. आणि काकांचं खरंच इन्स्पिरेशनल पर्सनॅलिटी आहे असं मला वाटतं, कारण इथे पाणी नाही, 8-8 तास लोड शेडिंग होतं, तरी काका कसे भक्कम राहिले म्हणजे पाहूनच हे होतं. आणि ही सगळी फॅमिली, काकू आहेत, 2 मुलं आहेत, सून आहे, हे एकत्र उभं करतायत. म्हणजे कष्टाची पेरणी किती सुंदर बहरलेली आहे आणि अशीच बहरत राहू देत. आणि भरभरून अभिषेक मायाची प्रगती होऊ दे, आम्हालाही भरभरून हुरडा खायला मिळू देत अशी देवाचरणी प्रार्थना करते. काका खूप मोलाचा वेळ आणि मार्गदर्शन दिलं मला. एक शेतकरी एवढं काही करू शकतो ही विजनच मला नव्हतं, आज तुमच्यामुळे मला कळालं आणि हे सगळ्यांना कळणार आहे. मी हे प्रत्येक शेतकऱ्याला असं म्हणेन की माझ्या मते हताश होण्यापेक्षा एकदा काकांना येऊन भेटा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की काहीही होऊ शकतं शेतामध्ये. पीक नसेल म्हणजे हुरडा नसेल तर तुम्ही 4 महिने गप्प नसता, तर तुमचं अजून काहीतरी करण्याचा एक हेतू असतो. बरोबर. आणि हे बघून तर खरंच एव्हरीथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. आणि मेन शासनाची मदत तुम्ही बोललात काका, सांगा त्याबद्दल. शासनाची मदत म्हणण्यापेक्षा शासनाने निम सरकारी लोकांनी काय करावं की त्यांच्या ज्या मिटिंग असतात, त्या काही कॉन्फरन्स असतात, त्या गावातल्या त्या पणन केंद्रावरती कराव्यात. बर. तर त्या शेतकऱ्याचं पणन केंद्र 4 दिवस चांगलं चालेल. रोजगार, शेतकऱ्याला रोजगार मिळेल. त्या ठिकाणी तो त्यांना स्पीकरची व्यवस्था करून देईल, खुर्च्या लावून देईल, माईक लावून देईल, हिरवागार शेतात तुम्हाला कार्यक्रम करता येईल, जेवण देईल, तो सुग्रास जेवण देईल, शेती आपलं पारंपरिक जेवण देईल. आणखीन काय हवं? खूप छान. नंबर 1. नंबर 2 असं की शासनाने आम्हाला अनुदान देण्यापेक्षा शाळांना अनुदान द्यावं की प्रत्येक वर्गांना, की त्या वर्गांच्या सहली ज्या आहेत ह्या गोवा, महाबळेश्वर इकडं न नेता तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या पणन केंद्रांवरती घेऊन जावे. हे एक आमची मागणी आहे. शैक्षणिक सहल क्षेत्र भेट, शिवार फेरी. अगदी अगदी. त्यानंतर याला आता अजूनही कुठली बँक म्हणावा तसा फायनान्स देत नाही, आम्हाला पण दिले अजून. तर यासाठी काय करावं, बचत गटांना ज्याप्रमाणे वार्षिक 4% व्याजाने कर्ज मिळतं, तसं प्रत्येक शेतकऱ्याच्या कोटीप्रमाणे 5 लाखापासून 1 कोटीपर्यंत 4% कर्ज द्यायला काय हरकत नाही, अशी आमची रास्त मागणी. आणि ही पर्यटन केंद्र हे जे आहे हे प्रत्येकाचं क्षेत्र काही रोड टच नसतं, हे रस्त्यापासून 1 किलोमीटर 2 किलोमीटर आतमध्ये असतं. त्या ठिकाणी इथं येणारा पर्यटक हा उच्चभ्रू असतो, त्याची 10 लाख ते 50 लाखाची कार असते, ती कार सुस्थितीत यावी असे रस्ते असावेत. प्रत्येक पर्यटन केंद्रापर्यंत येणारा हम रस्त्यापासूनचा जो शेतकऱ्यापर्यंत रस्ता आहे तो जरा कार येण्यासारखा असावा. कारण इथं शेतकरी वर्ग कोणी येत नाही. इथे येणार म्हणजे सगळे मुंबईचे लोक, पुण्याचे लोक, मोठमोठे लोक येतात, त्यांच्या गाड्या असतात 20 लाखाच्या, 50 लाखाच्या, 30 लाखाच्या. पण ते गाडीवर प्रेम जास्त असतं. मग ते रस्ता चांगला असला की आणखीन थोडी आमच्या धंद्याला चालना मिळेल, अशी आमची कळकळीची मागणी की रस्ता शेता पण व्यवस्थित असावा. एक शेतकरी इतक्या लोकांना रोजगार देऊ शकतो ही कल्पनाच खरं खूप मोठी आहे. आणि माझी नम्र विनंती या माध्यमाच्या तर्फे की शासनाने यांची मागणी पूर्ण करावी, कमीत कमी प्रयत्न तरी करावेत, जेणेकरून शेतकरीच नाही तर येणारा प्रत्येक कामगार हा पण थोडा श्रीमंत होऊ देत. तर काका खरंच मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला इतका मोठा वेळ दिला, तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार मानते. नमस्कार. आज खूप छान वाटलं. भंडार कवठेकर फॅमिली, अभिषेक माळ्याचं संपूर्ण कुटुंब आज आपल्याबरोबर होतं. काकांचा खूप मोठा मार्गदर्शन आणि खूप मोठा वेळ, मोलाचा वेळ आम्हाला मिळाला, त्याबद्दल काकांचे खूप खूप धन्यवाद. असंच मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमचा कायम पाठीशी असो आणि आपल्या प्रेक्षकांना त्यातनं मिळालेली माहिती खूप मोलाची ठरली, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आज आपण तुमच्या गावा मुंबईहून येऊन आज तुम्ही ते जे त्या वळणावर MH13 हे जे सोलापूरकरांविषयी दाखवलेलं अलोट प्रेम
आणि आमच्याबद्दलची माहिती तुम्ही आता पब्लिसिटी करणार, मुंबईमध्ये करणार, पुण्यात करणार, या हेतूने आणि या आपल्या विचाराने आणि या आम्ही संकल्पनेने आम्ही आता अक्षरशः भंडारकडे कुटुंब भारावून गेलो आहोत. आणि असंच आपल्याला उदंड तुमच्या या वळणावर तुमचा तो जो कार्यक्रम आहे त्याला अशी भरभराट होवो आणि आमच्या दुकानची भरभराट आपण करत आहात याबद्दल ईश्वर चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कृषी पर्यटन. थँक्यू काका, थँक्यू सो मच.